ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल मेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात फरार झाल्याची माहिती। शीतल तेजवानीवरती आता 2 गुन्हेही दाखल। जमिनीचे व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्याचाही आरोप। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई। जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। FIR न करणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करतायत, फडणवीसांची टीका। पक्षचोरी मतचोरीनंतर आता जमिनीही चोरायला निघाल्यात। मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांची टीका। जैन बोर्डिंग आणि पार्थ पवार प्रकरण सारखंच, दोन्ही प्रकरणांची ईडी मार्फत चौकशी व्हावी। दंगेकरांची मागणी, पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे असंही वक्तव्य। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीमध्ये लाटली। विजय वडेट्टीवार यांचा आरोप, आज सविस्तर माहिती देणार। मंत्र्यांवरती आरोप होतच राहतात। वडेट्टीवारांनी आरोप करताना काही पुरावे दाखवावे। 200 कोटींची माझी प्रॉपर्टी कुठे हे मी सुद्धा शोधतोय। मुंबईमध्ये उमेदवार निवडीसाठी भाजपचा पॅटर्न ठरला। गुणवत्तेच्या आधारावरती उमेदवारी दिली जाणार। तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष, तर निवडणूक निरीक्षक प्रत्येक वॉर्डचा रिपोर्ट कार्ड देखील तयार करणार। अजित पवार यांच्याकडून पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत। पक्ष घराघरात पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा। अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर आढावा। एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारी पगार होणार। सरकारकडून महामंडळाच्या खात्यात 470 कोटी जमा। नियमित पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। CSMT स्थानकातील आंदोलन प्रकरणाची होणार चौकशी। रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला लॉबीमध्ये केलेलं बंद। लॉबीला बाहेरून बॅरिगेड्स लावल्याचं सबूत। निम्या नाशिक शहरामध्ये आज पाणी तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, तर उद्या देखील कमी दाबानं पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन। मुस्लिम तेलंगणा सरकारची ताकद, काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं मोठं विधान। हिंदू मुस्लिम सरकारचे 2 डोळे असल्याचंही केलं वक्तव्य। भारत आणि ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील शेवटचा सामना आज। विजयाच्या हॅट्रिकसाठी टीम इंडिया सज्ज। सामना जिंकल्यास मालिकेवरती कोरणार नाव। मालिकेमध्ये भारत 2-1 ने आघाडीवर आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।